नेताजी पालकर हुपरीतील शिवसेनेच्या मानाच्या दहीहंडीचा मानकरी। पक्ष संघटना बळकटीसाठी मुरलीधर जाधव यांना ताकद देऊ, मंत्री उदय सामंत। शिवसेना, युवासेना व वंदे मातरम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांच्या वतीनं तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी तालुका हातकणंगले येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवातील मानाची दहीहंडी फोडण्याचा मान नेताजी पालकर व्यायामशाळा गडिंग्लज यांनी पटकावला। तब्बल 7 थराचे मानवी मनोरे रचत हजारो गोविंदा प्रेमींच्या साक्षीनं नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथकानं 2.25 लाखाच्या पारितोषिकाचा बहुमान मिळवला। या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले। मराठी सण आणि संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने मुरलीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असलेली दहीहंडी हा स्तुत्य उपक्रम आहे। समाजकारणाने राजकारण करत असताना मुरलीधर जाधव यांनी दहीहंडी उत्सवाची जोपासलेली परंपरा त्यांच्या कार्याला साजेशी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने मुरलीधर जाधव यांना समाजकारण व राजकारण अधिक जोमाने करण्यासाठी संपूर्ण ताकद देण्याचा शब्दही यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला। यावेळी खासदार धैर्यशील माने, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने यांनी दहीहंडी उत्सवाला शुभेच्छा दिल्या। विजेत्या नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथकाला बक्षीस व सन्मान चिन्ह मुरलीधर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, SR पाटील, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव, दिनकरराव ससे, शिवराज नाईक, रवी नाईक, राजेंद्र पाटील, अरुण गायकवाड, बाळासाहेब मुधाळे, अर्जुन मुरलीधर जाधव, संभाजी हंडे, विजय जाधव, भरत देसाई, सुनील गुदले, बाजीराव आरडे, ऋषिकेश चिगरे यांच्यासह शिवसैनिक व हजारो गोविंदाप्रेमी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सतीश कंगणे, हुपरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।